नमस्कार. पाऊस पडताना मन अचानक शांत का होतं? काही लोकांना पावसात बसून विचार करायला आवडतं. काहींना ग्रॅटिट्यूड वाटतं, काहींना त्यांच्या स्वप्नांची आठवण येते. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत रेन मॅनिफेस्टेशन म्हणजे काय? पाऊस मनाला शांत का करतो? व्हिज्युअलायझेशन का सोपं होतं? ग्रॅटिट्यूड आणि रेन कनेक्शन, सिम्पल रेन मॅनिफेस्टेशन टेक्निक. पुढच्या वेळी पाऊस पडेल तेव्हा हा नक्की प्रयोग करून पहा. चला तर मग आता स्टार्ट करूया. कधी तुम्ही पावसाकडे शांतपणे पाहिलं आहे का? किंवा पावसाचा आवाज ऐकत बसला आहात का? आणि अचानक मन शांत झाल्यासारखं वाटलं आहे का? पण जर मी सांगितलं की पाऊस पडताना मॅनिफेस्टेशन अधिक पॉवरफुल वाटू शकतं, तर आज आपण जाणून घेणार आहोत पाऊस, मन आणि मॅनिफेस्टेशन यांचा एक सुंदर संबंध. पाऊस पडताना निसर्गाचा आवाज, थंड हवा, मातीचा सुगंध हे सगळं आपल्या मनाला रिलॅक्स करायला मदत करतं. आणि जेव्हा मन शांत होतं तेव्हा आपण आपल्या विचारांकडे जास्त स्पष्टपणे पाहू शकतो. मॅनिफेस्टेशनमध्ये फक्त इच्छा करणं पुरेसं नसतं, त्या इच्छेची भावना अनुभवणं महत्त्वाचं असतं. पाऊस पडताना अनेक लोक नॅचरली इमोशनल आणि रिफ्लेक्टिव्ह होतात, म्हणून ड्रीम लाईफ इमॅजिन करणं सोपं वाटू शकतं. पावसामुळे झाडं ताजी होतात, माती नव्यानं जिवंत होते आणि म्हणूनच अनेक संस्कृतींमध्ये पाऊस रिन्युअल, फ्रेश स्टार्ट आणि होप यांचं प्रतीक मानला जातो. पुढच्या वेळी पाऊस पडेल तेव्हा फक्त 2 मिनिटे डोळे बंद करा, एक दीर्घ श्वास घ्या आणि स्वतःला विचारा, माझं स्वप्न पूर्ण झालं तर मला कसं वाटेल? ती भावना अनुभवण्याचा प्रयत्न करा. फक्त इच्छा नाही, तर ती आधीच पूर्ण झाल्यासारखी भावना. आणखी एक सुंदर गोष्ट, पावसाकडे बघत मनात 5 गोष्टींसाठी धन्यवाद म्हणा. माझ्या घरासाठी, माझ्या शरीरासाठी, माझ्या कुटुंबासाठी, या दिवसासाठी आणि या श्वासासाठी. कारण ग्रॅटिट्यूड आपल्याला अब्युंडन्सची भावना देऊ शकते. कदाचित पाऊस तुमची इच्छा पूर्ण करत नाही, पण तो तुम्हाला अशा अवस्थेत घेऊन जाऊ शकतो जिथे तुम्ही स्वतःशी जास्त कनेक्ट वाटता. आणि कधीकधी मोठे बदल याच कनेक्शनपासून सुरू होतात. म्हणून पुढच्या वेळी पाऊस पडेल, फक्त फोन बाजूला ठेवा, काही क्षण शांत बसा आणि स्वतःला विचारा, मला खरंच काय हवं आहे? कदाचित उत्तर आधीपासूनच तुमच्या आत असेल. तुम्हाला पाऊस का आवडतो? कमेंटमध्ये एका शब्दात सांगा. धन्यवाद.